अमरावती असो की मुंबई असो की लातूर, क्रीडा संकुल ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आणि शारीरिक घडविण्याची मंदिर मानली जातात. पण लातूर शहरातल्या क्रीडा संकुलातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी आणि त्यांच्या सांगण्यावरून गूढ प्रवृत्तीच्या मुलांनी अल्पवयीन विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. फक्त ₹1 शुल्काच्या कारणावरून विद्यार्थ्यांना गेटवर रोखणं, अतिरिक्त पैसे घेऊन मागच्या बाजूस बसविणं आणि त्यातही विरोध केल्यास धमक्या देईपर्यंत हा प्रकार पोहोचला आहे. लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये रोज सरावासाठी शेकडो विद्यार्थी येतात. नियमांप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं ₹1 शुल्क आकारला जातो. मात्र विद्यार्थ्यांकडे सुटे पैसे नसतील किंवा फोन पे ट्रान्झॅक्शन होत नसेल तर त्यांना प्रवेश नाकारल्याचे प्रकार पालकांनी उघड केले आहेत. यावरही थांबून न राहता काही ठराविक विद्यार्थ्यांकडनं अतिरिक्त पैसे वसूल करून त्यांना क्रीडा संकुलाच्या मागच्या भागात बसण्याची परवानगी दिली जात असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. यातील सर्वात भीषण घटना 7 ऑगस्ट रोजी घडली. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास 3 ते 4 अल्पवयीन विद्यार्थ्यांना गेटवर उभं करून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी त्यांच्यावर हल्ला केला. एवढंच नव्हे तर त्या मुलांना जबरदस्तीने उचलून गाडीत बसवण्याचा प्रयत्न झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. सुदैवाने ही मुले कसाबसा पडून सुटली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलांची कुठलीही चूक नसतानाही कोणाला सांगितलंच तर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करीन अशा धमक्या दिल्या गेल्याचं पालक महादेव जनार्दन पोलदासे यांनी आरोपपत्रातून नमूद केलं आहे. याशिवाय क्रीडा संकुलातील कर्मचारी संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या मुलांना फुटेज देत असल्याची माहितीही समोर आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लातूर क्रीडा संकुलात घडलेला हा प्रकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेला थेट धोका पोहोचविणारा आहे. पालकांचा विश्वास डळमळीत करणारा हा प्रकार नेमका किती गंभीर आहे याची चौकशी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर होणार का, असा प्रश्न लातूरच्या जनतेसमोर उभा आहे. विद्यार्थी आणि पालकांना न्याय मिळणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.